तन मन में सो रंग भरो, योग करो. अरे अरे, तू स्मोकिंग नको करू. हे तुझ्यासोबतच पृथ्वीसाठी पण खूप हानिकारक आहे. चल चल, मला नको शिकवू. तुझ्या कामाशी काम ठेव. आई ग, माझ्या छातीत दुखते. मला श्वास घ्यायला पण त्रास होतोय. काय माहिती अचानक काय झालं, वाचवा मला. उठ, निराश नको होऊस. मी तुझ्या पाठीशी आहे. कोण आहेस तू? मी आहे योग. मी तुला असा मंत्र सांगेन ज्याने तुझं दुखणं बरं होईल. तू माझ्याबरोबर अनुलोम विलोम कर, तुला बरं वाटेल. हार बनो, योग करो. आहा, मला खूप बरं वाटलं. यापुढे मी रोज योगा करेन. थँक्यू. सीन 2. आई घरात काम करत आहे. आई आई, मला खूप भूक लागली आहे. मला पटकन जेवायला दे. हो हो, देते. बोल, काय खायचंय तुला? काय बनवून देऊ? मला तो लाडूचा डब्बा आहे ना, मला तो पाहिजे. अरे देवा, माझं कंबर दुखतंय. आई, काय झालं तुला? अरे बाळा, माझं खूप कंबर दुखतंय. मला हलतासुद्धा येत नाहीये. चल आई, आपण डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर डॉक्टर, माझ्या आईचं कंबर फार दुखत आहे. काहीतरी करा ना. थांबा, मी चेक करते. तुम्हाला रोज 2 इंजेक्शन घ्यावं लागतील. असे 30 दिवसांचे 60 इंजेक्शन होतील. खर्च साधारण 50 ते 60 हजार रुपये तर होईलच. अरे देवा, एवढा खर्च नको, मला नाही करायचा उपचार. आई, असं नको करू. आपण त्याचा मार्ग शोधूया. अगं आई, तुला इंजेक्शन घ्यायची काहीच गरज नाही. उठ, मी तुझ्या बरोबर आहे. कोण आहेस तू? मी आहे योग. तू माझ्याबरोबर योग साधना कर. तुझं दुखणं नक्कीच बरं होईल. तू पर्वतासन कर. खूप खूप धन्यवाद. मी नियमितपणे रोज हा आसन करेन. सीन 3. का ग, का फोन करतीये? प्रत्येक गोष्ट विचारूनच करावं लागते का? स्वतःहून पण काहीतरी करत जा. ठेव फोन. का ग, इतकी अस्वस्थ काय आहेस तू? काय झालंय तुला? तुला काय करायचं आहे? माझी चिडचिड होतीये. पण काय झालंय? काही नाही, माझं डोकं दुखतंय. गोळी आणून देऊ का तुला? नाही, नको. जा तू आता इथून. अगं, किती चिडचिड करतेस? तुझ्या चिडचिडेपणाचा उपाय आहे माझ्याकडे. तू कोण आहेस? मी आहे योग. तू माझ्याबरोबर प्राणायाम कर, तुला खूप बरं वाटेल. सीन 4. अगं पृथ्वी माता, का रडतेस तू? माझ्या छातीत धूर भरला आहे. मानव झाडे कापत आहे. नद्यांमध्ये कचरा टाकत आहे. मानव आजारी पडत आहे. चांगले चांगले लोक देवाघरी जात आहे. आता माझं काही खरं नाही. मला माझ्या भविष्याची चिंता होत आहे. हो, बरोबर बोललीस. आता तुझं काही खरं नाही. कोण आहेस तू? मी आहे विनाश, या पृथ्वीचा विनाश. असं नको म्हणूस. मी या पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करून टाकेल, सगळ्यांना आजारी पाडेल. हे राक्षस, मी असं होऊ देणार नाही. या पृथ्वीचा तारणहार मी होईल. कोण आहेस तू? माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही.
माझ्याकडे असा मंत्र आहे ज्याच्याने तू क्षणात नष्ट होशील आणि सगळ्यांमध्ये सुख समृद्धी नांदेल, सर्वजण निरोगी राहतील. हे देवा, तू प्लीज मला मंत्र सांग. मी तो मंत्र असा सहजासहजी सांगणार नाही. मनुष्याच्या जीवनाचा प्रश्न आहे, प्लीज तू मला मंत्र सांग. पण तुम्ही मला पहिले वचन द्या की त्या मंत्राचं पालन तुम्ही रोज करणार. हो, मी तुम्हाला वचन देते की मी त्या मंत्राचं पालन नियमितपणे करेन. त्या मंत्राचे नाव आहे योग मंत्र. अरे बापरे, योग मंत्र! आता मला कोणीही वाचू शकत नाही. आता माझं काही खरं नाही. आम्ही उद्यापासून नाही तर आजपासून नाही तर आत्तापासूनच या मंत्राचा जप करू. मी पृथ्वीला हात टेकून नाही तर प्रेमाने नतमस्तक होते. सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.